नमस्कार. धर्मांतराची प्रक्रिया आपल्या देशामध्ये मान्यच नाही. कुठलं आमिष दाखवून, धमकी देऊन, बळजबरी करून अशा स्वरूपाची धर्मांतर या देशामध्ये गुन्हा आहेत. पण असा गुन्हा या देशातील राजकारणी खुलेआमपणाने करतायत आणि परभणी शहरामध्ये असंच फसवून बळजबरी 12 लोकांचं धर्मांतरण झालेलं आहे. होय, फसवून 12 लोकांचं धर्मांतरण झालंय. या धर्मांतराला जबाबदार कोण आहे? म्हणजे एखाद्या माणसाचा धर्म अचानकपणे बदलून त्याला दुसऱ्याच धर्मात घेऊन जाणं कितपत योग्य आहे? म्हणजे हे असं का चाललंय? कशासाठी चाललंय? एकीकडं मिशनऱ्यांनी गोंधळ घालत इथल्या गरीब आदिवासी माणसांना धर्मांतरित करायचं आणि इकडे या देशातल्या काही माणसांनी 12 लोकांचा धर्मच बळजबरी बदलून टाकायचं. नशीब यांच्या टीसीवर किंवा अन्य ठिकाणी हा धर्म बदलला नाही. काही सोशल मीडियाच्या अकाउंट्सनी म्हणजे मूर्खपणाचा कहर किती असतो सांगतो तुम्हाला मी. बिनडोक लोक किती असतात. सोशल मीडियातली एक पोस्ट दाखवतोय. कोणी संत नावाचे व्यक्ती आहेत. संतांच्या असंत पोस्ट म्हणजे असंताचे संत असा अग्रलेख लिहिणारे वेगळे, पण एक पोस्ट तुम्हाला दाखवतो. त्या पोस्टमध्ये म्हटलंय की परभणीमध्ये महापौर मुस्लिम झाला म्हणून अकांड तांडव करणाऱ्या भाजपचे 12 नगरसेवक परभणीत मुस्लिम आहेत याचा विसर पडतो का? आणि मग काय धडाधड पोस्टला सुरुवात. 12 नगरसेवक मुस्लिम आहेत, 12 नगरसेवक मुस्लिम आहेत. आम्ही 50 वेळेला सांगतो की अरे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि सोशल मीडियावरच्या ज्ञानबाजीला भुलत जाऊ नका. पण काय मेंदूची दारं बंद ठेवलेल्या माणसांना हा व्हॉट्सअपवर काय चुतियाप्पा चाललाय ते कळतच नाही. ते बिनधास्तपणे ठोकून देतात आणि बोलायला लागतात. ते आपलं भांडूपचं भडकून जाव म्हणजे त्या माणसाविषयी तर माझ्या मनातला आदर संपून गेलाय. म्हणजे पहिल्यांदा मी त्या माणसाच्या बोलण्याला संपादक असल्यामुळे एका पेपरचा, एका पक्षाचा खासदार असल्यामुळे, बरा ज्ञानी वाटत असल्यामुळे गांभीर्याने घेऊन त्यावर टीका करत होतो. पुन्हा मग सिल्क स्मिताचं जसं आहे ना एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, तसं ते एंटरटेनमेंट म्हणून बघत होतो. चलो यार एन्जॉय तो कर लो, कम से कम आदमी बडबडाता है तो ऐकू आपण असं वाटत होतं. पण पुढे पुढे ही एंटरटेनमेंट सुद्धा किळसवाण्या या कॅटेगरीत येऊ लागली. कधी कधी वाटतं ना की किळस येते एखाद्या व्यक्तीची. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खूप 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 कराल ना तिरस्कार वाटू लागतो. म्हणजे अंबट शौकीनांनी वारंवार जर तसल्या पिक्चर बघायला सुरुवात केली, नग्न पिक्चर, तर थोड्या वेळाने त्या पिक्चरचा किळस येऊ लागते, इतकं ते नको वाटायला लागतं. तसं या संजय राऊतांचं ते घाणेरडं पण बरं का असं करत ते असं नाक खालून बरं का असं म्हणत ते बोलणं, बोलताना तोंड उघडलं की अधोमुखानं कृत्य करायचंय ते ऊर्ध्वमुखानं करण्याची सवय, या सगळ्यांनी किळसवाना प्रकार येऊ लागलाय. पण तरीही तुम्हालाही ती किळस जाणवली पाहिजे यासाठी या माणसानं बोललेल्या धर्मांतराचं वाक्य ऐकवतो, ऐका. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना कौचल्य जी लावली दाढीला. ऐकलं? परभणीत म्हणे 12 नगरसेवक आहेत. हे कुठलं ज्ञान? हे कुठलं आवाळ हेबलायल ते जे फेसबुकवर कोणतरी ज्ञानबाजी केली आहे ती. उठून आपलं वाटेल ते बोलायचं ही घाणेरडी सवय लागली. संजय राऊतांनी त्याच्याकरता अभ्यास केला पाहिजे होता, पण नाही. वाचलं, फेसबुकवरचं घेतलं, कॉपी पेस्ट करून टाकलं, संपला कार्यक्रम. हेच यांच्या बाबत घडलं. ज्यांना माहितच नाही की भाजपचे नगरसेवक एकूण किती आहेत. अरे ठोंब्या, निर्बुद्ध माणसा, देव अक्कल वाटायला बसला होता तेव्हा हा हागायला गेला होता का? हा माझ्या सगळ्यात समोरचा मोठा प्रश्न आहे. ज्या परभणी महानगरपालिकेत भाजपचे 12च नगरसेवक आहेत
म्हणजे भाजपवाल्या कर्मदरिद्री भाजपवाल्यांनी सगळ्या जगामध्ये चांगली जागा येत असताना 2च शहरातले लोक कर्मदरिद्री आहेत, एक परभणी आणि एक लातूर. या कर्मदरिद्री भाजपवाल्यांनी येऊ घातलेली सत्ता घालवली. आलेत फक्त 12 परभणीत. त्याची यादी वाचून दाखवतो, मग धर्मांतर बळजबरी का म्हणलं ते तुम्हाला कळेल बघा. वैशाली दत्तात्रय दैठणकर प्रभाग क्रमांक 1, तिरुमला मुकुंद खिल्लारे प्रभाग क्रमांक 1, विश्वजीत मनोहर बुधवंत प्रभाग क्रमांक 4, सपना व्यंकटेश जुकटे प्रभाग क्रमांक 4, गणेश नंदकुमार टाक, गिरिजा शंकर आजेगावकर, मीनाताई सुरेश वरपुडकर, रितेश कांतीलालजी झांबड प्रभाग क्रमांक 5, निर्मला बाळासाहेब वाघमारे प्रभाग क्रमांक 10, सुशीला जिजाभाऊ थोरात, अद्वैत पार्डीकर सांगळे, डॉक्टर केदार खटिंग प्रभाग क्रमांक 15. पाहिलं, 12 नगरसेवक आलेत. आता यातला कोणतं नाव तुम्ही मुसलमान करणार? अहो, खटिंग, देशमुख, वरपुडकर ही खानदानी मराठा नावं, 96 कोळी मराठा नावं. या मराठ्यांचं धर्मांतरण का करताय? कशा करताय? या हिंदूंचं धर्मांतरण का करताय? अशा धर्मांतराला करायला तुम्ही जात असाल तर तुम्ही ठरवून परभणीतल्या हिंदूंना मुसलमान ठरवायचा प्रयत्न करताय, मुसलमान करायचा प्रयत्न करताय. वाटेल त्या गोष्टी वाटेल त्या वेळेला बोलाव्या. अहो, देवेंद्र फडणवीसजी खरं तर असं फसवून माहिती दिल्याबद्दल यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. तुमच्या त्या खासदारांनी, निशिकांत दुबेनी, झारखंडच्या खासदारांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये एक मोशन सभागृहामध्ये आणलाय. तसंच काहीसं मोशन राज्यसभेतल्या लोकांना आणायला लावावं आणि सांगावं की संजय राऊतांचं हे वृद्धापकाळामुळे काय, कुठल्या तोंडाला काय झालंय मला माहित नाही त्याच्यामुळे ते जे काही खालचं तोंडाला काय झाल्यामुळे तरी वरच तोंड काय नको त्या गोष्टी करायला लागलेत, त्याच्यामुळं हे बरळत सुटलेत. यांचं मानसिक संतुलन ढासळलंय. हे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा याच्याविषयी वाटेल ते बोलत सुटलेत. यांच्यावरती सुद्धा असं एखादं मोशन आणून तिथली अपात्रता घोषित करावी आणि यांना पुढच्या निवडणुका लढवायलाही अपात्र ठरवावं अशी स्थिती आहे. हे करणं आवश्यक आहे. संजय राऊतांना देखील ही कारवाई करणं आवश्यक आहे, कारण त्यांनी या प्रकरणातही खोटी माहिती देऊन दिशाभूल केलेली आहे आणि त्या लोकांचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. नमस्कार. धर्म जागृतीचा विधान